असंच मस्त रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. लोणच्याची रेसिपी म्हटलं म्हणजे पारंपरिक पद्धतीने बनवलेले लोणचं हे कधी न खराब होणारं लोणचं असतं. म्हणून आपण पारंपरिक पद्धतीनेच लोणचं बनवावे. आज आपल्याला बनवायचं आहे आवळ्याचे लोणचं. आरोग्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. आवळा म्हणजे स्किनसाठी, केसांसाठी, पूर्ण शरीरालाच उपयोगी असा आवळा आहे. अशाच पद्धतीने आता आपल्याला लोणचं बनवून घ्यायचं आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आवळ्याचे लोणचं करायचं असलं तर पारंपरिकच पद्धतीने केलेलं चांगलं असतं. ते वर्षानुवर्षही टिकत राहतं आणि खराबही नाही होत. लोणचं बनवण्याचे भरपूर प्रकार आहेत. आवळ्याचे लोणचं बनवायचं म्हणजे आवळ्यांची निवड व्यवस्थित करून घेणे. शक्यतो आवळे हे गावरानीच पद्धतीचे घ्यायचे आहेत आपल्याला इथं. हायब्रिड आवळ्यांचं लोणचं लवकर खराब होऊन जातं, म्हणून आपल्याला गावरानी पद्धतीचेच आवळे आपल्याला घ्यायचे आहेत. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते आता आपल्याला या रेसिपीमध्ये बघून घ्यायचं आहे. इथं मी 2 किलो आवळे घेतलेले आहेत गावरानी पद्धतीचे. बघा, असे छोटे छोटे आवळे येतात गावरानी. मस्तपैकी निवडून घेतलेले आहेत मी. आवळ्याला एकही डाग नको अशा पद्धतीने आपल्याला आवळ्यांची निवड करायची. मी आवळ्यांना स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेलं आहे, पुसून घेतलेलं आहे आणि फॅन खाली वाळवून घेतलेले आहेत. चला मग आता पुढच्या रेसिपीसाठी वळूया. इथं मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम. त्याच्यावरती मी चाळणी ठेवून घेतलेली आहे. आत्ता या चाळणीमध्ये आपल्याला आवळे टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये आवळे टाकून घेतलेले आहेत. या आवळ्यांना आता आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत. वरून झाकण ठेवून घेतलेले आहे आणि 10 ते 15 मिनिटात वाफून झालेले आहेत आवळे. इथं बघा, अशा पद्धतीने आपल्याला आवळे वाफवून घ्यायचे मस्तपैकी. बघा, छानपैकी वाफवलेले आहेत आवळे. आवळ्याचे असे पाकळ्या मोकळ्या झाल्या पाहिजे अशा पद्धतीने आवळे आपल्याला इथं वाफवून घ्यायचे आहेत. इथं आता आपल्याला चाळणीमधून आवळे काढून घ्यायचे आहेत बाजूला, म्हणजे चाळणी बाजूला काढून घ्यायची आहे आणि 10 ते 5 मिनटं या आवळ्यांना आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातले जे बी आहे ते काढून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने अशा पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. आता आपल्याला त्याच्यातलं बी काढून घ्यायचं आहे एक एक करून. अशा पद्धतीने मी बी काढून घेतलेलं आहे. सर्व आवळ्यांचे बी याच पद्धतीने मी काढून घेतलेले. बघा, अशा आता पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. बघा, मस्तपैकी. आता आपल्याला लोणच्यासाठी लागणारा खार तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच मसाला तयार करून घ्यायचा आहे. इथं गॅस चालू करून मी पातेली ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 किलो तेल टाकून घेणार आहे. ह्याच्यामध्ये मी 1 किलो तेल टाकून घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण मसाले मिक्सरमधनं काढून घ्यायचे. इथं मी लवंग घेतलेले आहे 1.5 स्पून आणि 2 स्पून काळे मिरे घेतलेले आहे. हे एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यांना असं क्रश करून घेतलेलं आहे.
धने घेतलेले 1 वाटी, तेही असं क्रश करून घेतलेले. याच्यामध्ये मेथीचे दाणे घेतलेत अख्खे, तेही क्रश करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने तेही क्रश करून घेतलेलं आहे. लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 15 आणि 1 वाटी लाल चटणी घेतलेली आहे. त्याची लसणची चटणी आपल्याला बनवून घ्यायची. इथं चटणी बनवून झालेली आहे. अशा पद्धतीने इथं मी 1 वाटी व्हाईट मीठ घेतलेलं आहे, पांढरं मीठ, आणि अर्धी वाटी परत मीठ घेतलेलं आहे. हे साधंच मीठ आहे. अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. इथं अर्धा किलो मी राई घेतलेली आहे, राईची डाळ घेतलेली आहे. अशा पद्धतीने पसरून घ्यायची. हिंग घेतलेला आहे मी इथं 1.5 स्पून, तोही टाकून घेतलेला आहे. क्रश केले लवंग आणि काळे मिरे हे पण टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे टाकून घेतलेले आहेत. मेथी क्रश केलेली टाकून घेतलेली आहे. धने क्रश केलेले टाकून घेतलेले आहेत. लसणची चटणी जी बनवलेली आहे तेही टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने इथं मी सर्व मसाले अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे. बघा छानपैकी मस्त. आता याच्यामध्ये आपल्याला जे गरम तेल करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये थोड्याशा मेथ्या टाकून घ्यायच्या आहे. तेल गरम झालं आहे की नाही ते बघायचं आहे. गरम तेल झालेलं आहे. इथं मस्तपैकी उकळी फुटलेली आहे तेलाला. आता ह्या तेलाला थोडंसं खाली उतरून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं. इथं बडीशोपची आठवण पडली होती, बडीशोपी टाकून घेतलेले. आता चमचीने आपल्याला एक एक करून सर्व वस्तूंवरती असं तेल टाकत चालायचं आहे आणि मसाले भाजत चालायचं आहे. बघा अशा पद्धतीने तेल टाकायचं आहे मस्तपैकी. खूप सुगंध दरवळत आहे मस्तपैकी मसाल्यांचा. बघा अशाच पद्धतीने आपल्याला हे लोणचं खार भाजून घ्यायचं आहे. असं बघा ज्या वस्तू आपण एक एक करून टाकलेल्या आहे राईवरती, डाळवरती, त्या अशाच पद्धतीने तेलाने आपल्याला भाजून घ्यायचे आहे मस्तपैकी. बघा जळलं नाही पाहिजे डाळ वगैरे, त्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. तेल गरम झाल्यानंतर त्याला 2 ते 5 मिनटं थोडं थंड होऊ द्यायचं आहे. तेव्हाच आपल्याला मसाल्यांवरती तेल टाकायचं आहे. बघा अशा पद्धतीने इथं मी लोणच्याचा खार म्हणजेच मसाला तयार करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मस्तपैकी अशा पद्धतीने आता हा मसाला इथं तयार करून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आता गूळ टाकून घ्यायचा आहे. मी आधीच गूळ किसून ठेवलेला आहे. गूळ टाकून घ्यायचा आहे. इथं मी 1 किलो गूळ टाकून घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने 1 किलो गूळ टाकून घेतलेला आहे. किसलेला गूळ आहे. अशा पद्धतीने आता त्याच्यामध्ये परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व गूळ त्या मसाल्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. मिक्स झालेला आहे गूळ. आता आपल्याला आवळे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. इथं मी 1.5 स्पून हळद टाकून घेतलेली मसाला थंड झाल्यावरती. आता परत मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला आवळ्याच्या फोडी याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. बघा थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये आता या सारांमध्ये या आवळे टाकून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथं मी या आवळे टाकून घेतलेले आहे मसाल्यामध्ये. टाकल्यानंतर याला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे.
अशा पद्धतीने आपल्याला आलटी-पलटी करत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे मस्तपैकी. खूप छान लोणचं बनलेलं आहे इथं मस्तपैकी. बघा, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लोणचं करून बघा. अजिबात खराब होणार नाही. वर्षानुवर्ष टिकणारं हे लोणचं आहे मस्तपैकी. अशाच पद्धतीने आता आपल्याला मिक्स करत जायचं आहे. सर्व मसाला एकजीव होईल अशा पद्धतीने व्यवस्थित आलटी-पलटी करत जायचं आहे आपल्याला. बघा, अशाच पद्धतीने सर्व मसाला एकजीव इथं मी करून घेतलेला आहे. इथं पूर्ण मसाला तयार झालेला आहे. बघा, अशा पद्धतीने हे लोणचं इथं मी तयार करून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता आपल्याला या लोणच्याला एका बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. बरणीला मी अशा पद्धतीने शेकून घेतलेली गॅसवरती. आता त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला आपण पूर्ण आवळे टाकून तयार केलेला आहे, लोणचं तयार केलेलं आहे. हे लोणचं आता आपल्याला बरणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं करून बरणीमध्ये भरत चालायचं आहे. अशा पद्धतीने बघा, हे बरणीमध्ये भरल्यानंतर याला जवळपास 2 ते 3 दिवस असंच बरणीत राहू द्यायचं आहे. नंतर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने बरणीमध्ये मी भरून दिलेलं आहे. आता 3 ते 4 दिवस बरणीमध्येच राहू द्यायचं आहे. या लोणच्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये गूळ आणि मीठ याचं पाणी व्यवस्थित होईल आणि मग आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये काढून घ्यायचं आहे लोणचं. बघा, इथं मी काचेची बरणी घेतलेली आहे. या काचेच्या बरणीमध्ये आता आपल्याला बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गूळ आणि मिठाचं मिश्रण मिक्स झालेलं आहे. सर्व मसाला व्यवस्थित विरघळलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बरणीत टाकून घ्यायचं. अशा पद्धतीने मी बरणीमध्ये टाकून घेतलेले आहे. पेटी पॅक करून ठेवायच्या. ह्या बरण्या वरतीच राहू द्यायच्या. जर तुम्हाला फ्रेशच हवं असेल लोणचं तर फ्रीजमध्येही ठेवलं तरी चालेल. मी बाहेरच राहू देते बरण्या. जसंच्या तसं लोणचं राहतं वर्षानुवर्ष. बघा, अशा पद्धतीने इथं ही बरणी भरून घेतलेली आहे मी. आता दुसरी बरणीमध्ये पण टाकून घ्यायचं आहे. अशा 2 बरण्या भरल्या मी मस्तपैकी. खूप छान लोणचं आलेलं आहे मस्तपैकी. आरोग्यवर्धक लोणचं आहे मस्त. पोळीबरोबरही मुलांना दिलं तरीही चालतं आहे मस्तपैकी. खूप छान. अशाच रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग अशाच एक नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया.